हॅलो फ्रेंड्स, मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्स। मित्रांनो, आपण जी मागच्या महिन्यापासून एक सिरीज सुरू केली होती की TCS आणि IBPS या फॉर्मॅट किंवा या पॅटर्ननुसार यापूर्वी विचारण्यात आलेले प्रश्न आणि समोर सरळ सेवा जी TCS आणि IBPS कंडक्ट करणार आहे तर त्यामध्ये विचारण्यात येणारे प्रश्न कसे असायला पाहिजे तर ते टॉपिक वाईज आपण मागच्या महिन्यापासून ही सिरीज सुरू केलेली आहे। आणि यामध्ये या सेशनमध्ये TCS आणि IBPS या फॉर्मॅटनुसार कॉम्बिनेशन हा पार्ट आपल्याला कव्हर करायचा। कॉम्बिनेशन या पार्टला कव्हर करूया मागच्या लेक्चरमध्ये, म्हणजे मागच्या लेक्चर मीन्स काल जे घेतलंय आपण या फॉर्मॅटनुसार किंवा या पॅटर्ननुसार ते परम्युटेशनचं लेक्चर होतं। आणि त्या परम्युटेशन, कॉम्बिनेशन आणि प्रोबॅबिलिटी हा खूप फेवरेटचा पार्ट आहे TCS आणि IBPSचा। यावर तुम्हाला हमखास प्रश्न आढळतील, यापूर्वी भरपूर प्रश्न येऊन गेलेले आहेत आणि समोर येणाऱ्या परीक्षांमध्ये सुद्धा यावर प्रश्न विचारले जातील। या कॉम्बिनेशनशी रिलेटेड अतिसंभाव्य प्रश्न आपल्याला बघायचे आहेत आणि आपला टार्गेट काय? टार्गेट आहे आपला सरळ सेवा भरती 2023 की 2023 मध्ये या निघणाऱ्या ज्या डिसेंबर पर्यंत 1,45,000 ज्या जागा आहेत त्यामध्ये एक जागा कुठली तरी आपली असायलाच पाहिजे, ही टार्गेट आपलं। आणि यावेळेस आपण टॉपिक बघणार आहोत कॉम्बिनेशन म्हणजे सिलेक्शन करणे, सिलेक्शन म्हणजे निवड करणे की 10 व्यक्ती असतील, 10 व्यक्तीपैकी 3 व्यक्तीचं जर सिलेक्शन करायचं असेल तर किती वेगवेगळ्या पद्धतीने करता येईल असे काही प्रश्न तुम्हाला या कॉम्बिनेशन थ्रू परीक्षांमध्ये विचारले जातात। किंवा कमिटी स्थापित करा, समिती तयार करणे की 8 माणसं आहेत, 7 महिला आहेत, त्यांच्यापैकी 3 माणसं आणि 2 महिला यांची समिती तयार करायची असेल तर ती किती पद्धतीने तयार केली जातं, तर असे प्रश्न कॉम्बिनेशनच्या थ्रू तुमच्या परीक्षांमध्ये विचारले जातात। राईट, खूप महत्त्वाचा पार्ट आहे, शेवटपर्यंत बघा आणि शक्यतो कॉपीमध्ये नोट करून ठेवा, म्हणजे तुम्हाला कुठेतरी डेफिनेटली हा फेस होईलच समोर। खूप विद्यार्थ्यांना ऍक्च्युली परम्युटेशन कॉम्बिनेशन काय असते हे माहिती नसतं, बट ज्यांना माहिती नसेल आणि हा व्हिडिओ जर बघत असाल आणि परम्युटेशन बघितलं नसेल, परम्युटेशन ज्यामध्ये मी फॅक्टोरियल शिकवले बरं का मागच्या लेक्चरमध्ये, जर बघितलं नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्या परम्युटेशनची लिंक मिळेल, त्याला बघून घ्या। त्यामध्ये फॅक्टोरियलचा वापर कसा करायचा असतो, त्याच्या किमती कशा असतात फॅक्टोरियलच्या याबद्दल आपण चर्चा केली होती। ज्यामध्ये 1 फॅक्टोरियल असतो 1, 2 फॅक्टोरियल म्हणजे 2, 3 फॅक्टोरियल असतो 6, 4 फॅक्टोरियल असतो 24, 5 फॅक्टोरियल असतो 120, 6 फॅक्टोरियल 720, 7 फॅक्टोरियल 5040, 8 फॅक्टोरियल 40,320, असं 8 पर्यंत फॅक्टोरियलच्या किमती तर तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे। हे आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण घेऊन चुकलेलो आहे। जर तुम्ही डायरेक्टली कॉम्बिनेशन बघत असाल आणि परम्युटेशन बघितलं नसेल तर आधी परम्युटेशन बघा, त्यामध्ये तुम्हाला फॅक्टोरियलची ओळख होईल आणि त्या फॅक्टोरियलच्या थ्रू कॉम्बिनेशन म्हणजे निवड करणे, सिलेक्शन करणे आपल्याला शिकायचे। तर ही निवड आणि सिलेक्शन कशा पद्धतीने केली जातं त्याचे आपल्याला या सेशनमध्ये 10 प्रश्न आपल्याला बघणे आहेत बरं का। हे 10 प्रश्न यांच्यापैकी संख्या बदललेल्या असतील, टाईप मात्र हेच असतील, तुम्हाला परीक्षांमध्ये विचारण्यात येणारे समोर TCS आणि IBPS कंडक्ट करणाऱ्या ज्या परीक्षा असतील त्यामध्ये हे जे 10 प्रश्न घेणार आहे या 10 प्रश्नाच्या टाईप पैकीच तुम्हाला प्रश्न आढळेल। आणि तुमच्यापैकी जर काही विद्यार्थी असे असतील की जे प्रीवियस क्वेश्चन पेपर जर चेकआउट करत असतील, सर्च करत असतील TCS आणि IBPS ने घेतलेले, तर त्यांना कॉम्बिनेशन, परम्युटेशन आणि प्रोबॅबिलिटीवर डेफिनेटली प्रश्न आढळतील आणि त्यांच्या ओळखीचे प्रश्न असतील बरं का। की जसं हा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 1 की 15 खेळाडूपैकी 11 खेळाडूची निवड करायची, 15 खेळाडूपैकी 11 खेळाडूची निवड करायची आहे, तर निवड एका क्रिकेट टीम मध्ये करायची असेल तर ती निवड किती पद्धतीने होऊ शकतं, किती पद्धतीने ती निवड करता येईल, दॅट इज द क्वेश्चन। हा सेम क्वेश्चन यापूर्वी 4-5 परीक्षांमध्ये येऊन गेलेला आहे। तुमच्याकडे टोटल आहेत 15 खेळाडू आणि या 15 खेळाडूपैकी 11 खेळाडूची 15 पैकी 11 याला म्हणतात 15 कॉम्बिनेशन 11, 15 पैकी 11 ची निवड करायची। आता ती करत असताना काय करावं लागतं? आता ऍक्च्युली याचे कॉन्सेप्ट खूप डीप आहे, तुम्हाला कॉन्सेप्टवर घेऊन जात नाही, डायरेक्टली कसं डील करावं लागतं ते शिकवत आहे। जर कॉन्सेप्ट आणि इतर डीप क्वेश्चन किंवा कठीण प्रश्न जर शिकायचे असतील तर ते तुम्हाला आमच्या ॲपमध्ये मिळतील। तुम्ही आमच्या ॲप मिशन ऑफिसर्स प्ले स्टोअरवरून डाउन करू शकता। त्यामध्ये तुम्हाला डीपली क्वेश्चन मीन्स कठीण बँकिंग लेवलचे क्वेश्चन सुद्धा तुम्हाला त्यामध्ये मिळतील। तर इथे मला तुम्हाला तो कॉन्सेप्ट न शिकवता डायरेक्टली कसं डील करायचं आहे त्याला बघणे। चला, यामध्ये याला
NCR हा फॉर्म्युला असतो बरं का, ज्याचा वापर आपण करणार नाही. जिथे आर ची व्हॅल्यू तुमची इथे दिलेली आहे 11, म्हणजे आर तुमचा तयार होतो इथे 11. किती तयार होतो? आर. तर असे 2 आर तयार होतात बरं का. हा पहिला आर झालाय तुमचा 11 तयार झालाय, आणि दुसरा आर बघायचा आहे. तर दुसरा आर या दोघांची वजाबाकी, 15 मधून 11 करू कमी मीन्स वजा करू, तर दुसरा आर तयार होतो तुमचा 4. आणि या दोन पैकी एक आर आहे तुमचा 11, दुसरा आहे तुमचा 4. या दोन पैकी जो लहान असेल त्याला पिक करा. लहान कोणता दिसतोय? 4 लहान दिसतोय, 11 दिसत नाही. 11ला क्रॉस करा. तुम्ही कोणाला पिक केलंय? 4ला, लहानला. आता हा जो 4 पिक केलाय हा तुमचा एन जो आहे, एन मीन्स 15, याला तुम्हाला 4 वेळेस लिहायचे उतरत्या क्रमात क्रमवारीने त्यांचा गुणाकार करायचा आहे. किती वेळेस? 4 वेळेस. तर 15 गुणिला 14 गुणिला 13 गुणिला 12, बस स्टॉप करणे. आणि याला भाग देणे. कशाने? तर आपण 11 आणि 4 यांच्यापैकी 4 ही सिलेक्ट केले, तर 4 फॅक्टोरियल्सने भाग देणे. राईट. याचा जो काही फॉर्म्युला असतो त्याचा वापर करत बसण्याची गरज नाही. याचा फॉर्म्युला असतो ऍक्च्युली n फॅक्टोरियल डिव्हिजन n मायनस आर फॅक्टोरियल इंटू आर फॅक्टोरियल. पण याचा वापर करत बसण्याची गरज नाही. सरळ इथून उत्तर काढणे आहे तुम्हाला या वेने. 4 फॅक्टोरियल मागच्या लेक्चरमध्ये शिकवलं होतं. 4 फॅक्टोरियलची किंमत किती? तर 4 फॅक्टोरियलची किंमत असतं 24. 24ने यांना भाग देणे आहे, तर कटिंग होतं का? बघा 12 दुने झाला 24, 2ने या 14ला भाग दिला 7. म्हणजे यांच्यापासून तयार होणारी जी संख्या असेल ते आपल्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. म्हणजे 15 खेळाडूपैकी 11 खेळाडूची निवड किती पद्धतीने होईल? तर यांचा गुणाकार करू. 15 गुणिला 7 105 गुणिला हा 13 शिल्लक आहे, गुणिला 13 करा. 13 पंचे 65 आणि 13 एक 13, म्हणजे 1365 या डिफरंट वेजने मीन्स वेगवेगळ्या पद्धतीने त्या 15 पैकी 11 खेळाडूंची निवड करता येईल. हा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युलाच्या मागे धावू नका. जे काही मी तुम्हाला कॉन्सेप्ट शिकवत आहे त्या कॉन्सेप्ट नुसार डील करा. सर्वात आधी आर बघा 11 दिसतोय. दुसरा आर तयार करावा लागेल, म्हणजे या दोघांचं अंतर 15 आणि 11चं अंतर मिळतंय 4. या 2 आर पैकी जो लहान असेल त्याला पिक करणे. तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. इनफॅक्ट या 11ला पण पिक केलं तर 11 पर्यंत, 15 पासून 11 पर्यंत उतरत्या क्रमात लिहायला जास्त वेळ लागेल. उत्तर मात्र तेच मिळेल. उत्तरात फरक पडणार नाही, पण वेळ खूप काही. त्यामुळे लहान आर जो असेल त्याला सिलेक्ट करणे आहे, मोठ्या आरला नाही. राईट. तर 1365 वेगवेगळ्या डिफरंट वेजने त्या 15 पैकी 11 खेळाडू यांना तुम्हाला सिलेक्ट करता येईल. सिलेक्ट म्हणजे निवड करता येईल. चला क्वेश्चन नंबर 2ला येऊया. एका कार्यक्रमामध्ये 40 व्यक्ती आहेत आणि 40 व्यक्तीपैकी प्रत्येक व्यक्ती एकमेकांसोबत हस्तांदोलन करतोय. आता हे सुद्धा प्रश्न तुम्ही खूप बघितले. हस्तांदोलन म्हणजे शेक हँड करणे. आणि शेक हँड केव्हा होतं? ज्यावेळेस दोन व्यक्ती एकामेकांसोबत हात मिळवत असतील तर त्याला म्हणतात शेक हँड. या दोनच्या ठिकाणी तिसऱ्याने जर हात मिळवला तर त्याला शेक हँड म्हणत नाही. तर 2 व्यक्ती असायला पाहिजे. टोटल आहेत तुमच्याकडे 40 व्यक्ती. यांच्यापैकी 2 व्यक्ती सिलेक्ट करणे आहे तुम्हाला. प्रत्येकी 2 व्यक्ती जर एकामेकांसोबत हात मिळवत असतील तर किती शेक हँड्स होतील, मीन्स किती एकूण किती हस्तांदोलने होतील ते काढणे आहे तुम्हाला. याला एक फॉर्म्युला पण असतं ऍव्हरेज मध्ये बरं का, n इंटू n मायनस 1 डिव्हिजन 2. बट जर इन केस जर तुम्हाला फॉर्म्युला आठवत नसेल तर शेक हँड या पद्धतीने पण काढता येईल तुम्हाला. आता चला बघा 40 पैकी 2 काढणे. तर आर तुमच्याकडे पहिला आहे 2, राईट. आणि दुसरा आर काय तयार होईल? तर 40 वजा 2 दुसरा होईल 38. यांच्यापैकी लहान कोणता मिळतोय? तर लहान मिळतोय 2, 38 घेणार नाही. म्हणजे या 40ला 2च वेळेस 40 गुणिला 39 2च वेळेस उतरत्या क्रमात घेणे आहे. आणि हा 2 घेतलाय तर 2 फॅक्टोरियलने याला भाग देणे. 2 फॅक्टोरियलची किंमत तुम्हाला माहिती आहे. 2 फॅक्टोरियलची किंमत होतं 2च. 2ने याला भाग द्या. 40ला 20 पर्यंत जाईल. 39 गुणिला 20 39ची दुप्पट 78 आणि हा 0 म्हणजे 780 डिफरंट वेज असतील. ज्यावेळेस 40 व्यक्ती एकामेकांसोबत हात मिळवतील तर किती वेजने हस्तांदोलन, टोटल हस्तांदोलने मीन्स एकूण शेक हँड्स किती होतील? तर ते होतील 780. तर 780 शेक हँड व्हायला पाहिजे टोटल एकूण.
एकदम साधा सोपा सिंपलसा मॅटर आहे बरं का. जो फॅक्टोरियल लहान तयार होत असेल तितक्या वेळेस उतरत्या क्रमात तुम्हाला याला लिहिणे आहे जितके टोटल असतील त्याला, आणि त्याला भाग देणे आहे या लहान संख्येच्या फॅक्टोरियलने. बस झालं कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन म्हणजे निवड झाली, याच्या बाहेर जाण्याची गरज नाही. चला क्वेश्चन नंबर 2 झालाय. क्वेश्चन नंबर 3 ला बघूया. क्वेश्चन नंबर 3, एका पंचकोनाच्या सर्व शिरोबिंदूला, आता पंचकोन जो असतो त्याला 5 शिरोबिंदू असतात, राईट ना. असा काही पंचकोन असतो त्याला 5, 1 2 3 4 5 शिरोबिंदू असतात, म्हणजे 5 कोन असतात. तर या एका पंचकोनाच्या सर्व शिरोबिंदूला जोडून, या 5ही शिरोबिंदूला जोडून जास्तीत जास्त किती त्रिकोण तयार करता येतील? त्रिकोणला किती शिरोबिंदू असतात रे बघा, तर त्रिकोणला 3 शिरोबिंदू असतात. तर या पंचकोनामध्ये एकूण त्रिकोण किती तयार होतील? पंचकोनाला असतात 5 त्रिकोण, त्याच्यापैकी पंचकोनाला असतात 5 शिरोबिंदू, त्याच्यापैकी त्रिकोणाला असतात 3 शिरोबिंदू. 5 पैकी 3 ची किंमत काढणे, आणि हे तुम्हाला शोधणे आहे ऑप्शन मध्ये. बरं, इथे मिळतोय आर बरोबर 3 मिळतोय पहिला, दुसरा आर बरोबर 5 वजा 3, दुसरा मिळतोय 2. तर लहान्याला पिक करा, मोठ्याला सोडा. लहान्याला पकडू, मोठ्याला सोडू, म्हणजे या 5 ला 2 वेळेस, 5 गुणिला 4 2 वेळेस लिहिणे, आणि 2 फॅक्टोरियलची किंमत 2 आहे, 2 ने भाग देणे आहे. प्रश्नाचे उत्तर तुम्हाला ऑप्शन मध्ये मिळेल. 2 ने भाग दिला, 2 दुने 4 म्हणजे 5 दुने 10 वेगवेगळे त्रिकोण. म्हणजे या पंचकोनामध्ये त्रिकोण फॉर्म करण्याचा प्रयत्न कराल ना, तर याला याच्यासोबत जोडा, अशी जोडा, आणि त्रिकोण फॉर्म होतील तुमचे. तर हे जे त्रिकोण जे तयार होतील ना, हे एकूण 10 त्रिकोण तयार होतील. तर 10 त्रिकोण तुमचा ऑप्शन नंबर सेकंड असायला पाहिजे, की त्रिकोणांची संख्या त्या पंचकोनामध्ये किती असायला पाहिजे, तर ते होतील 10, राईट. पंचकोनापासून त्रिकोण तयार करणे म्हणजे 5 पैकी 3, 5 पैकी 3 चे उत्तर काढा, किती मिळतोय? 10. उत्तर घेऊन जा. जास्त गोंधळ घालण्याची गरज पडत नाही जर तुम्हाला कॉन्सेप्ट माहिती असेल तर. चला क्वेश्चन नंबर 4 ला या. क्वेश्चन नंबर 4 काय बोलता येते की 11 खेळाडूपैकी 6 खेळाडूंची निवड करायची, 6 खेळाडूंची निवड करायची. तर असं किती पद्धतीने करता येईल? जर त्या 6 पैकी 3 खेळाडूंची निवड आधीच केली असेल. 11 पैकी तुम्हाला करायची होती 6, पण झालं काय की या 11 पैकी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11, हे जे 11 आहेत यांच्यापैकी या तिघांची निवड ऑलरेडी झालेली आहे. त्यांच्या ओळखीचे असतील, किंवा त्यांचे संबंधित असतील, त्यांचे नातेवाईक असतील, किंवा त्यांच्याकडून त्यांनी काही पैसा घेतला असेल, काही सेटिंग केली असेल. तर टोटल 11 पैकी 6 ची करायची होती, पण या तिघांची निवड ऑलरेडी करून चुकले. या तिघांची निवड होईल म्हणजे होईलच. तर मग शिल्लक का किती राहिले तुमच्याकडे? 11 मधून 3 गेले, हे 8 राहिले, आणि 8 पैकी करायची होती 6 ची निवड, तिघांची ऑलरेडी झाली आहे. तर 8 पैकी तिघांची निवड करणे आहे. 3 लोक ऑलरेडी सेट आहेत म्हणजे निवड झालेली आहे त्यांची. तर 8 पैकी तिघांची निवड करणे शिल्लक आहे. चला, हा इथे आर मिळतोय तुम्हाला 3, आर मिळतोय 3. दुसरा आर काय तयार होईल? तर 8 मधून 3 गेले 5. तुम्हाला लहान घ्यायचा आहे, मोठा घ्यायचा नाही आहे. तर या 8 ला 3 वेळेस, 8 गुणिला 7 गुणिला 6 उतरत्या क्रमात लिहू, आणि 3 फॅक्टोरियलने त्याला भाग देऊ. 3 फॅक्टोरियल, 3 फॅक्टोरियलची किंमत तुम्हाला माहिती आहे. 3 फॅक्टोरियलची किंमत आहे 6. 6 ने भाग दिला, 6 ला कटलाय 8 7 56, म्हणजे 56 वेजने त्यांची निवड करता येईल. तुमचं उत्तर असायला पाहिजे 56, जे ऑप्शन नंबर सी मध्ये मिळतंय. उत्तर असायला पाहिजे 56. तुम्हाला डील करता आलेच पाहिजे परम्युटेशन कॉम्बिनेशनला. तर याला व्यवस्थित कॉपीमध्ये नोट करून ठेवू शकता तुम्ही, किंवा जर पुन्हा काही तुमच्या अडचणी असतील किंवा डाऊट्स असतील तर तुम्ही आम्हाला विचारू शकता. तर तुम्ही आमच्यासोबत कॉन्टॅक्टही करू शकता. चला क्वेश्चन नंबर नेक्स्टला येऊया. काय बोलताय की 8 पुस्तकापैकी, टोटल 8 पुस्तकं आहेत, या 8 पुस्तकापैकी 3 पुस्तकांची निवड करायची आहे. किती पुस्तकांची? 3 पुस्तकांची निवड करायची. किती पद्धतीने करता येईल? प्रकारे करता येईल की जर त्या 8 पैकी एका पुस्तकाची निवड करायची नसेल, तुमच्याकडे 8 पुस्तक आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 पुस्तक आहेत, पण या 8 पुस्तकापैकी एक पुस्तक तुम्हाला आवडत नाही, किंवा ती वाचून झालेली असेल, की समजा ती ही पुस्तक असेल,
याची निवड करायचीच नाहीये त्याला, ही एकतर वाचून झाली असेल किंवा तुम्हाला आवडत नसेल, तर याची जर निवड करायची नाहीये तर मग या 8 पैकी 3 ची निवड करायची होती, बट एका पुस्तकाची निवड तर व्हायलाच नाही, तर शिल्लक किती राहिले? शिल्लक राहिले तुमचे 7. तर 7 पैकी 3 पुस्तकं निवडावी लागतील. आणि 7 पैकी 3 पुस्तकं कशा पद्धतीने निवडता येईल? पहिला आर मिळतोय तुम्हाला, तो मिळतोय 3. दुसरा आर किती मिळतोय? 7 मधून 3 गेले 4, तर मोठी तर घेणार नाही, लहान घेऊया आपण. म्हणजे या 7 ला 3 वेळेस लिहा, 7 गुणिला 6 गुणिला 5 उतरत्या क्रमात, भागीला हा 3 फॅक्टोरियलने भाग द्यायचे. 3 फॅक्टोरियलची संख्या म्हणजे 6, 6 ने भाग देऊ म्हणजे उत्तर फॉर्म होईल तुमचं, जिथे 6 आणि 6 कॅन्सल आउट, 7 गुणिला 5 म्हणजे 35 पद्धतीने त्यांचे सिलेक्शन म्हणजे त्यांची निवड करता येईल. तुमच्या क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे 35. मिळतोय का रे उत्तर? यस मिळतोय. ऑप्शन नंबर डी असायला पाहिजे याचा आन्सर, राईट. चला नेक्स्ट येऊया क्वेश्चन नंबर 6 ला. की क्वेश्चन नंबर 6, आता हा जो टाइप आहे, हा तुमच्यासाठी जरा जास्त महत्वाचा आहे, त्यामुळे याला विशेष लक्ष द्या आणि समजून घ्या. तुम्हाला समित्या स्थापित कराव्या लागतात, कमिटी तयार करावी लागतात. काही माणसं, काही महिला, काही विद्यार्थी, मुलं, काही मुली अशा दिलेल्या असतात. त्यांच्यापैकी काही लोकांची निवड करून तुम्हाला समिती किंवा ती कमिटी स्थापित करावी लागते. ती कशा पद्धतीने होते? क्वेश्चन मध्ये बघा की 8 माणसे आणि 10 महिला यांच्यापैकी 5 माणसे आणि 6 महिलांची निवड करायची, तर ती किती पद्धतीने? बघा 8 माणसे आहेत तुमच्याकडे, टोटल आहेत 8 माणसे, आणि या 8 माणसापैकी किती माणसे? 8 पैकी 5 माणसे पाहिजे. व हा जो शब्द आहे, व हा कॉम्बिनेशन मध्ये व म्हणजे गुणाकार होतो, आणि किंवा हा शब्द असेल, किंवा म्हणजे बेरीज होत असतो, तर इथे व हा शब्द वापरलाय म्हणजे गुणाकार घेणे. 8 माणसापैकी 5 माणसे आणि 10 महिलापैकी किती महिला रे? 6 महिला. 10 पैकी 6 महिला यांची निवड करायची असेल तर किती पद्धतीने करता येईल हा प्रश्न. जसं आतापर्यंत आपण सिंग्युलर टर्म मध्ये उत्तरे काढली 5 पहिले, आता हे डबल मध्ये आले. डबल मध्ये जरी आलं असेल तरी कॉम्बिनेशनचा तसाच वापर करणे जसा यापूर्वी केलाय. चला या पहिल्याला बघा, इथे आर काय मिळतो तुम्हाला? आर मिळतोय 5. दुसरा आर काय मिळतोय? तर 8 मधून 5 गेले 3, राईट. मोठ्याला घेणार नाही आपण, लहानाला घेऊया. म्हणजे या 8 ला 3 वेळेस उतरत्या क्रमात, 8 गुणिला 7 गुणिला 6 भागीला या 3 फॅक्टोरियल म्हणजे किती? 6, राईट. गुणाकार इथे गुणाकार लिहिला बघा, 10 पैकी 6, तर पहिला आर काय मिळतोय? तर हा 6 मिळतोय तुम्हाला. दुसरा आर काय मिळतोय? तर 10 मधून 6 कमी करा, दुसरा आर मिळतोय 4. लहानाला सिलेक्ट करा, मोठ्याला सिलेक्ट करू नका. म्हणजे 10 ला उतरत्या क्रमात 4 वेळेस लिहिणे आहे तुम्हाला. 10 गुणिला 9 गुणिला 8 गुणिला 7 आणि भागीला 4 फॅक्टोरियल. 4 फॅक्टोरियल काय बोलतो रे? 4 फॅक्टोरियल बोलतोय 24. आणि यांच्यापासून हे जर कॅल्क्युलेशन केलं, यांच्यापासून तयार होणारी संख्या ही तुम्हाला ऑप्शन मध्ये शोधायची आहे. ते तुमच्या प्रश्नाचे उत्तर होईल की यांची कमिटी जर स्थापित केली अशी तर किती पद्धतीने होईल. चला बघा, तर हा 6 आणि 6 काढलाय. पुन्हा या 8 ने या 24 ला भाग द्या, 8 त्रिक 24. 3 ने या 9 ला भाग द्या, 3 त्रिक 9. इथे 7 8 झालाय हा 56 गुणिला यांचा गुणाकार करू, 10 गुणिला 3 30. 30 गुणिला 7, 30 गुणिला 7 म्हणजे किती? तर 210. या दोघांचा गुणाकार करू आणि ऑप्शन मध्ये उत्तर शोधूया. चला, हा 21 म्हणजे 210चा शून्य जोडलाय. 21 गुणिला 6 म्हणजे 126. 12 शिल्लक. 21 गुणिला 5 म्हणजे 105. 105 अधिक 12 117. म्हणजे इतक्या मल्टिपल वेजने, इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने त्यांची कमिटी स्थापित करता येईल. तर तुमचं उत्तर असायला पाहिजे 11,760, जे ऑप्शन नंबर सी मध्ये तुम्हाला मिळेल. या टॉपिकला अंडर एस्टिमेट करू नका बरं का, शेवटपर्यंत बघा, कारण सर्वचा सर्व प्रश्न कॉम्बिनेशनचे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत. खूप विद्यार्थ्यांना माहिती पण नसतं ऍक्च्युली परम्युटेशन कॉम्बिनेशन असतं काय, नाही माहिती हरकत नाही, फक्त हा व्हिडिओ बघा, हे लेक्चर बघा, कॉपीमध्ये नोट करा. तुम्हाला याच्या बाहेर समोर सरळ सेवा जी येईल ना, याच्या बाहेर प्रश्न पडणार नाही. संख्या बदललेल्या असतील, फक्त टाईप मात्र हेच असतील. स्पेशली हा टाईप तर बिलकुल स्टार मार्क करून ठेवा. चला नेक्स्ट येऊया क्वेश्चन नंबर 6 नंतर क्वेश्चन नंबर 7 ला. क्वेश्चन नंबर 7, एका वर्तुळावर 7 बिंदू आहेत. एका वर्तुळावर 7 बिंदू आहेत. वर्तुळावर 7 बिंदू, त्या बिंदूंना मिळून जास्तीत जास्त किती रेषाखंड तयार करता येईल? रेषाखंड काय असतो याची माहिती असायला पाहिजे. रेषाखंड म्हणजे
रेषाखंड म्हणजे दोन बिंदूंना मिळून तयार होणारी रेषा, त्याला म्हणतात रेषाखंड, इंग्रजीमध्ये सेगमेंट, त्याला म्हणतात रेषाखंड. इथे बोलताय की एका वर्तुळावर टोटल 7 बिंदू आहेत, 7 बिंदू आहेत. तर त्या 7 बिंदूपैकी रेषाखंड किती तयार होतील? तर रेषाखंडामध्ये किती बिंदूचा वापर करण्यात येतोय? तर 2 बिंदूचा वापर करण्यात येतोय. तर 7 पैकी 2, यालाच डील करा. 7 बिंदू आहेत, त्याच्यापैकी 2 बिंदू यांना जोडल्या तर रेषाखंड तयार होतील. तर इथे आर काय मिळतोय तुम्हाला? आर मिळतोय 2. दुसरा आर काय मिळतोय? 7 वजा 2 म्हणजे 5. मोठा घेणार नाही, आपण लहान घेऊ. म्हणजे 7 गुणिला 6, 2च वेळेस लिहू त्याला. भागीला 2 फॅक्टोरियल म्हणजे 2, 2 ने भाग द्या, 2 त्रिक 6, म्हणजे तुमचं उत्तर असायला पाहिजे 7 त्रिक 21. 21 रेषाखंड तयार होतील असं म्हणता येईल. तुमच्या क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे ऑप्शन नंबर सेकंड, 21. राईट. याला ड्रॉ करून बघू नका. काही काही विद्यार्थी करतात बरं का असं, की सर्कल तयार करतात, 1 2 3 4 5 6 7, 7 बिंदू काढतात आणि मग रेषाखंड तयार करतात. तर बघा, या बिंदू सोबत हा बिंदू जोडेल, हा एक रेषाखंड. असे कंटिन्यू मोजतात ते. दुसरा रेषाखंड हा तयार होईल, तिसरा असा तयार होईल, चौथा असा तयार होईल, पाचवा असा, सहावा असा. त्यानंतर या बिंदूपासून येतील 7 8 9 10 11. त्यानंतर इथून येतील 12 13 14 15. त्यानंतर इथून येतील 16 17 18. त्यानंतर इथून येतील 19 20 आणि फायनली हा मोजतील 21. असे मोजतात. तर हा 7 बिंदू होते बरं का. कधी कधी प्रश्नामध्ये असेल की 15 बिंदू दिले असतील, मग या वर्तुळावर तुम्हाला 15 बिंदू ड्रॉ करावे लागतील, त्याच्यापैकी ते रेषाखंड मोजावे लागतील, वेळ खूप जाईल. सरळ 15 पैकी 2 घेऊन घ्या. जर इथे 7च्या ठिकाणी 15 असेल आणि उत्तर जे मिळेल ते तुमचं उत्तर असायला पाहिजे, तितके रेषाखंड तयार होतील. इथे मोजून दाखवले तुम्हाला 21 आणि इथे उत्तर काढून दाखवलं कॉम्बिनेशनच्या थ्रू 21च तयार होईल. चला नेक्स्ट येऊया क्वेश्चन नंबर 8 वर. अगेन कमिटी स्थापित करण्याचा प्रश्न आहे की 7 माणसे आणि 3 महिला आहेत. 7 माणसे आणि 3 महिला. या 7 माणसे आणि 3 महिला यांच्यापैकी 5 माणसे आणि 2 महिला सिलेक्ट करायचे. बघा, 7 माणसापैकी किती माणसे? 7 माणसापैकी 5 माणसे आणि 3 महिलांपैकी किती महिला? 3 महिलांपैकी 2 महिला. यांचा करायचा आहे गुणाकार व या शब्दाचा वापर झालाय म्हणजे गुणाकार. चला इथे रेशो आर तयार करूया. आर मिळतोय इथे 5, आर मिळतोय इथे 5. दुसरा आर काय तयार होईल? तर 7 वजा 5 म्हणजे 2. तुम्हाला मोठा घ्यायचा नाहीये, लहान घ्यायचा आहे. म्हणजे या 7 ला 2 वेळेस घेऊ. 7 गुणिला 6 भागीला 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 गुणिला. इथे आर काय मिळतोय? तर इथे आर मिळतोय तुम्हाला 2. दुसरा आर काय तयार होईल? तर 3 वजा 2 म्हणजे 1. तुम्हाला मोठा घ्यायचा नाहीये, लहान घ्या. तर हा 3 वर तयार होईल, एकच वेळेस लिहू आणि 1 फॅक्टोरियल म्हणजे 1. त्यांचा जो काही गुणाकार भागाकार तयार होईल ते तुमच्या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन मध्ये डेफिनेटली मिळेल 100%. बघा, 3 दुने झालाय 6. 7 गुणिला 3 21. 21 गुणिला 3 7 गुणिला 3 21. 21 गुणिला 3 म्हणजे 63. हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. म्हणजे ती जी कमिटी स्थापित होईल 63 वेगवेगळ्या पद्धतीने स्थापित करता येईल. तुमच्या क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे ऑप्शन नंबर 163. राईट. चला नेक्स्ट क्वेश्चन लिहूया. क्वेश्चन नंबर 9. 10 प्रश्न घ्यायचे आहेत आपल्याला या सेशन मध्ये आणि तुम्हाला शक्यतो अतिसंभाव्य प्रश्न जे विचारण्यात येतील त्यालाच आपण डिस्कस करतोय इथे. त्यापैकी इथे सुद्धा तुम्हाला कमिटीवाली दिसते की या 8 मुले आहेत. 8 मुले, याच्यापैकी 8 मुले व 5 मुलींपैकी 2 मुले व 2 मुली सिलेक्ट करायचे. या 8 पैकी 2 मुले आणि या 5 मुलींपैकी 2 मुली सिलेक्ट करायच्या आहेत. तर खाली तर तुम्हाला 2 दिसतोय. 8 मधून 2 गेले 6, 6 घेणार नाही. म्हणजे याला 8 गुणिला 7 भागीला 2 फॅक्टोरियल 2 गुणिला इथे पण 2च लहान मिळतोय 5 गुणिला 4 भागीला 2 फॅक्टोरियल 2. भाग जात असेल देऊन द्या पटकन. 2 ने इथे भाग दिला, 2 दुने 4, 2 ने इथे भाग दिला, 4 दुने 8, 7 चोक 28 गुणिला 5 दुने 10, 28 गुणिला 10 म्हणजे 280. वेगवेगळ्या पद्धतीने 280 वेगवेगळ्या पद्धतीने ही कमिटी ड्रॉ करता येईल. कमिटी ड्रॉ करणे आलंच पाहिजे, समिती स्थापित करणे असा प्रश्न तुम्हाला डेफिनेटली प्रश्न समोर येण्याची शक्यता आहे. अतिसंभाव्य प्रश्न हाच आहे तुमच्या या परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन या पार्ट मध्ये. राईट. चला फायनली
9 झालाय. लास्ट क्वेश्चन बघूया आजच्या सेशनसाठी. आजच्या सेशनसाठी लास्ट क्वेश्चन बघूया की 12 खेळाडू पैकी, लक्षात घ्या प्रश्न काय बोलताय की 12 खेळाडू पैकी 8 खेळाडूंची निवड किती पद्धतीने, 12 पैकी 8 खेळाडूंची निवड करायची आहे, किती पद्धतीने करता येईल जर त्या 12 पैकी, या 12 पैकी 3 खेळाडूंची निवड करायचीच नसेल. मगाशी आपण कंडिशन या कंडिशनलवर प्रश्न बघितला होता. 8 पुस्तकांपैकी एका पुस्तकाची निवड करायचीच नाही. तुमच्याकडे 12 पुस्तके आहेत बरं का, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 पुस्तक आहेत. या 12 खेळाडू आहेत. त्या 12 खेळाडू पैकी काय बोलताय की त्यापैकी 12 पैकी 3 खेळाडूंची निवड करायचीच नाहीये. कदाचित ते एबल नसतील किंवा त्यांना करायची नाही. तर या तिघांची जर निवड करायचीच नाही, तर शिल्लक किती राहिले, शिल्लक राहिले आहे 9. शिल्लक किती राहिले, 9. या 9 पैकी या 8 खेळाडूंची निवड करावी लागेल. 12 पैकी 8 करायचे होते, बट तिघांची तर करायची नाही, पण 8 तर त्यांना सिलेक्ट करावे लागतीलच. 9 पैकी 8 खेळाडूंची निवड करावी लागेल. याला कंडिशनल कॉम्बिनेशन म्हणतात. ही कंडिशन दिली आहे, बट कंडिशन अजून संपलेली नाहीये. आधी पहिली कंडिशन अशी होती की 3 खेळाडूंची निवड करायची नसेल व त्या 8 पैकी, कोणत्या 8 पैकी, हे जे 8 निवडायचे आहेत त्या 8 पैकी 2 व्यक्तींची निवड आधीच करण्यात येत असेल. तुमच्याकडे टोटल 9 व्यक्ती आहेत. आता या तिघांची तर निवड करायचीच नाहीये. समजा हे 2 व्यक्ती अशी आहेत, या दोघांची निवड तर व्हायलाच पाहिजे तिथे. काय बोलताय, व त्या 8 पैकी 2ची निवड आधीच करण्यात असेल, म्हणजे दोघांना आधीच निवडून टाकलेलं आहे त्यांनी सेटिंग करून ठेवली असेल. तर शिल्लक किती राहिले, 1 2 3 4 5 6 7. तुमच्याकडे शिल्लक राहिले आहे 7. 7 पैकी या 8 पैकी या दोघांची तर निवड झाली आहे. तर 8 वजा 2 शिल्लक किती राहिले आहेत, 6. 6ची निवड करणे म्हणजे 7 पैकी 6. आता फायनली 7 पैकी 6ची निवड करणे. तर इथे आर काय तयार होतो, आर तयार होतो इकडे 6. दुसरा आर काय तयार होतो, 7 वजा 6 म्हणजे 1. आपण मोठ्याला घेणार नाही, लहानाला घेऊ, म्हणजे 7 ला एकाच वेळेस लिहू, भागीला 1 फॅक्टोरियल. 1 फॅक्टोरियल म्हणजे 1. 7 भाग 1 म्हणजे 7 वेगवेगळ्या पद्धतीने त्यांची निवड करता येईल तुमच्या या कंडिशनल कॉम्बिनेशन. त्याला समजून घ्या की कंडिशन काय दिली आहे. 12 पैकी तिघांची तर करायची नाही, उरले ते 12. 12 पैकी 3 राहिले 9, तर 9 पैकी 8 करायचे आहेत. पण त्या 9 पैकी 8 जे करायचे आहेत त्यांच्यापैकी दोघांचं सिलेक्शन आधीच झालंय, 2 त्यांचं सिलेक्शन आधीच झालंय. तर 9 मधून 2 तर गेले, राहिले आहेत 7. 7 पैकी 8 करायचे होते, दोघांचं झालंय. 7 पैकी 6ची निवड करणे आणि कॉम्बिनेशन नुसार उत्तर तयार होईल 7. तर ऑप्शन मध्ये बघणे, ऑप्शन नंबर बी हे तुमच्या प्रश्नाचे उत्तर तयार व्हायला पाहिजे. अति महत्वाचा पार्ट हा सेशन तुमच्यासाठी आहे समोरच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तर याला अंडर एस्टिमेट करू नका. 1 मार्क देऊन जाईल कमीत कमी तुम्हाला. डेफिनेटली समोरच्या परीक्षा तलाठी देत असाल, वनरक्षक देत असाल तुम्ही, किंवा जलसंपदा, आरोग्य विभाग किंवा इतर परीक्षा ज्या देत असाल कुठल्याही द्या, त्यामध्ये TCS आणि IBPS जर परीक्षा कंडक्ट करत असेल तर परम्युटेशन कॉम्बिनेशन प्रश्न पडणार म्हणजे पडणार. 100% लिहून घ्या माझ्याकडून, राईट. आणि हे सेशन बिलकुल तुमच्यासाठी महत्वाचं आहे. आणि तुमच्यापैकी कुणी जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तर याला सबस्क्राईब करायला विसरू नका. शिवाय तुम्हाला जर आवडला असेल म्हणजे कामाचा किंवा महत्वाचा व्हिडिओ वाटत असेल हा, की खरंच हा महत्वाचा व्हिडिओ आहे, तर तुमच्या मित्रांना शेअर करायला सुद्धा विसरू नका. शिवाय कमेंट किंवा लाईक तुम्हाला करता येईल, राईट. मागच्या सेशनमध्ये आपण परम्युटेशन घेतलंय, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेलच. कशासाठी त्याचा वापर करणे तुम्हाला त्यामध्ये फॅक्टोरियल सांगितले आहेत, फॅक्टोरियल्स माहिती असायला पाहिजे. आणि हे लेक्चर झालंय कॉम्बिनेशन. यानंतर या दोघांचा पुन्हा एक मोठा टॉपिक असतो दोघांपेक्षा, दॅट इज प्रोबॅबिलिटी, संभाव्यता. त्याला आपल्याला नेक्स्ट लेक्चरला पिक करणे आहे, तर समोरचं लेक्चरही मिस करू नका, राईट. तात्पुरता इथे स्टॉप घेत आहे. समोरचं लेक्चर तुम्हाला लवकरच मिळेल आणि ते मिळेल प्रोबॅबिलिटीवर. ते सुद्धा महत्वाचं आहे, त्याला सुद्धा डील करणे शिकूया, राईट. टिल देन ऑल ऑफ यू, थँक्यू सो मच, थँक्यू.